Hello, hello. This is the My Artifact episode number 13, 13, 32. आजची तारीख आहे आजची तारीख आहे नोव्हेंबर 8, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 1:48 मिनिट. येस. आणि राईट नाऊ 21 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. अरे बापरे, किती जणांचे फोटोज, मेसेजेस. या इट्स 21 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आय एम फ्रीजिंग राईट नाऊ. बहुत थंडी लागून राहिली. सुपर. आजचा दिवस म्हणजे असा आहे ना की इट वॉज लाईक 21 नाही रे डूड. इट जस्ट लाईक, आता सांगू, 21 नाही 17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हे बघतो 17 डिग्री सेल्सिअस पाऊण रात्री 2 वाजता. थंडी लागून राहिली थोडीशी, बट जस्ट लाईक हे थंडी मे बी खूप उशीर सुरू झाली असं मला वाटते. कारण दिवाळीत तर खूप भयानक थंडी असते. आणि हे जस्ट लाईक, म्हणजे थंडी कसं सर्वात एक्स्ट्रीम स्टेज कुठे असते? नोव्हेंबर किंवा डिसेंबर. येस, नोव्हेंबर खूप एक्स्ट्रीम. नोव्हेंबरच्या एंडला आणि डिसेंबरच्या स्टार्ट. होल डिसेंबर आणि जानेवारी आणि मग फरवरी पासून हळूहळू कमी होते. फरवरी पासून ऑलमोस्ट कमीच होऊन जाते. मार्च मध्ये मग होळीपर्यंत पूर्ण खतमच होऊन जाते. होळीपर्यंत काहीच राहत नाही, थंडी पूर्ण खतम होऊन जाते. होळीनंतर उन्हाळा. बट असं म्हणते ना, हे जस्ट लाईक, समजा जर एंड ऑफ द डे तुमच्या मोबाईलची बॅटरी, समजा मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट 100% आहे, ऑलमोस्ट, म्हणजे काहीच खर्च नाही झाली. एंड ऑफ द डे तर म्हणायचं की तुमची लाईफ वॉज रिअली हॅपी. म्हणजे तो दिवस खूपच हॅपीनेस आहे हा समजायचा. वेल, राईट नाऊ माझ्या मोबाईल मध्ये बॅटरी किती आहे? माझ्या मोबाईल मध्ये बॅटरी आहे करीब 99%. या मोबाईल मध्ये, आयफोन मध्ये किती पर्सेंट बॅटरी आहे? आयफोन मध्ये याच्यामध्ये पण दिसत, याच्यामध्ये आहे 99%. 99% बॅटरी. असं काय झालं आज तुझ्यासोबत? म्हणजे तो इतका कोणता हॅपीनेस झालाय? वेल, ऍक्च्युली सांगू, माझ्या मोबाईल मध्ये बॅटरी जसं मी रिचार्ज केलाय आता जस्ट, त्यामुळे 99% आहे दोन्ही फोन. बट ऍक्च्युली आजचा दिवस इज काइंड ऑफ लाईक अ रिअली हॅपीनेस. अँड व्हाय, लेट मी एक्सप्लेन यू. ओके, आज फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे दिवाळी. यस, ऑब्विसली इट्स दिवाळी. सो हे एक तर रिझन आहे. बट अनदर दॅट इज की सुट्टी, ऑफिसला सुट्टी. ओके, हे पण एक रिझन आहे. दुसरं एक रिझन आहे की आम्ही गेलो होतो सबजण वडनेरला. इट वॉज लाईक आफ्टर 2 years, नंतर 2 वर्ष अगोदर गेलो होतो आम्ही, आणि त्याच्यानंतर आज गेलो. सो बहुत मजा आली. इट वॉज लाईक सुपर फन. म्हणजे गेलो, त्याच्यानंतर कशासाठी गेलो? यस, द रिझन, विशालनी त्याच्या आईसाठी साड्या घेतल्या. जस्ट लाईक विशालनी घेतली, वैभव, बॅडी, श्रुतिका, देन प्राची ऑल्सो. द प्राची माहित नसेल, बट प्राची विशालची म्हणतो बादलची गर्लफ्रेंड आहे.
लेटेस्ट वाली. व्हॉट्स लेटेस्ट? लेटेस्ट वाली म्हणजे नवीन 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 इट्स लाईक नवीन नवीन पॅचअप झालाय दोघांचा. हा सो हे सो यासाठी सगळ्या साडी घेतली. मी नाही घेतली साडी यार माझ्या आईसाठी. आय डोंट नो यार, मला जाऊ दे यार, मला फॅमिली सोबत जास्त कनेक्ट वाटतच नाही यार, मी बिलकुलच नाही वाटत यार. आय डोंट नो व्हॉट इज. जाऊ दे, पाहू आपण पुढे. यस, अनदर थिंग इज दॅट की हा आम्ही गेलो होतो वडनेरला. आम्ही 10 वाजता निघालो बाय बाईक. येस, त्याच्यानंतर मग तिथे बहुत मजा केली ड्युरिंग द ट्रॅव्हल्स. त्याच्यानंतर तिथे गेलो आणि इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग्स. हा, आणि मग त्याच्यानंतर मग काय वापस आलो. तिथे गेलो. पहिले सांगून मला ऍक्च्युली कसं आहे, बहुत थंडी आहे राईट नाव आणि मला थोडं शब्द नाही निघून राहिल्या. आणि मी घातले आहे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट. या ते काल्या कलर, ते इनर आणि शर्ट. इनर घातले आहे आणि हाफ पॅन्ट घातलाय. सो आय वॉज फ्रीजिंग इट राईट नाव. बट आज मी खूप काही खाल्लं पण आहे या ते वडनेरला. ते पहिले गेल्या नाही का, जस्ट लाईक सकाळी उठलो पहिले पोहे खाल्ले. पोहे खाल्ले का आज मी? याच पोहे खाल्ले. पोहेच खाल्ले. देन त्याच्यानंतर मग मी तयारी केली आणि सगळ्यांसोबत आम्ही वडनेरला गेलो. आणि वडनेरला गेल्यानंतर गेल्या तिथे कोबीची भाजी आणि पोळी दणादण रचली. कारण भूकच एवढी लागली होती का बहुतच जास्त. 11 वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि मग तिने दणादण खाल्ली तिथे. 3 पोळ्या तर खाल्ल्या मीच तिथे. आणि मग त्याच्यानंतर मग प्लॅन बनला की पनीरची भाजी बनवायची बा. सो मग सगळे इन्ग्रेडियंट आणणं आणि त्याच्यानंतर ते पनीरची भाजी बनवणं आणि ड्युरिंग दॅट पनीरच्या भाजीमध्ये खूप सारे चेंगडबाजी करणं वगैरे. तर या साऱ्या गोष्टीला आम्हाला लागले 5, संध्याकाळचे 5 वाजले. आणि मग 5 वाजता निघायचं ठरलं. सो जस्ट लाईक क्विकली सगळेजण तडतड गाड्या काढल्या आणि निघाले. येस, कारण ऑफकोर्स लक्ष्मीपूजन आहे. सो घरी काम असतेच, पूजा वगैरे असते प्रत्येकाच्या घरी. सो जस्ट लाईक लवकरात लवकर 6च्या आत लवकर पोचायचं होतं. आणि वडनेरला 5 वाजता आम्ही वडनेरला होतो आणि 6 वाजता आम्हाला वर्धेला पोहोचायचं होतं. आणि डिस्टन्स होतं करीब 53 किलोमीटर्स. सो 1 घंटा 53 किलोमीटर्स डूड, बहुतच म्हणजे ट्रॅव्हल करणं बहुत सुपर स्पीडनी. सगळेजण गाड्या भगवली. हायवे होता मस्त सन्नान हायवे. झन 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 गाड्या चालवल्या बहुत स्पीडनी. माझी पण गाडी 70-80 होती. सगळ्यांच्याच गाडी 70-80 स्पीड होती. आता माझ्याकडेचा प्रॉब्लेम हा होता की माझ्या गाडीमध्ये बॅटरी नाही. सो इट जस्ट लाईक नो हेडलाईट. अरे मेरे बाप, अबे आज ऍक्सिडेंट होता वाचला. मला काहीच दिसला नाही. समोर तो व्यक्ती होता. इट जस्ट लाईक 15-20 फुटावर होता तो व्यक्ती. आणि मी फुल ब्रेक दाबून होतो तरी गाडी प्रॉपरली स्लो होऊन राहिली. बट इतक्या फास्टली स्लो नाही होऊन राहिली. कारण त्या रेटनी गेलो असतो तर तो व्यक्ती उडलाच असता या ब्रेक दाबूनही सुद्धा. कारण डिस्टन्स खूपच कमी होतं ना, त्या डिस्टन्स मध्ये ब्रेक दाबून तरी काही इफेक्टिव्ह होत नव्हता. आणि मग नाही का, मग मी गाडी पलटवण्याचा प्रयत्न केला. कारण अशा वेळेस काय होते की समज जर आपण ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्यावर आपल्याला माहित पडलं की आपण ब्रेक दाबल्यानंतर आपण सर्टन डिस्टन्सवर आपण थांबू शकत नाही, तर आपण थोडा डायरेक्शन चेंज करतो आणि दुसऱ्या डायरेक्शनला थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यासमोर जो माणूस होता त्याच्यावर न आदळता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ बा. सो जस्ट लाईक मी थोडीशी डायरेक्शन चेंज केली आणि पाहतो म्हणलं. बट इकडे त्यांनी पुन्हा अजून सायकल टाकली. मग मी पुन्हा इकडे घेतली. तर मग त्यांनी पुन्हा सायकल इकडे, म्हणजे मी ज्या डायरेक्शननी गाडी टाकली त्या डायरेक्शननीच तो समोर सायकल टाकत होता. डिस्टन्स बहुत कमी, टाइम खूप कमी, ब्रेक प्रॉपरली लागून राहिला. डूड माझी इतकी फाटली का बहुतच जास्त, नड्यापर्यंत आला जीव. कारण स्पीड रफ्तार खूप होती. जस्ट लाईक
म्हणजे स्प्लिट सेकंड मध्ये नाही का बहुत काय होणार होतं, बहुत काय होणार होतं. थँक गॉड का तिथपर्यंत जाऊन गाडी कंट्रोल मध्ये आली. या म्हणजे जस्ट लाईक तो व्यक्ती जस्ट लाईक मी इथे आहे ना तर तो इथे आहे, म्हणजे जस्ट लाईक हार्डली 5 फूट डिस्टन्सवर, आणि 5 फीट डिस्टन्सवर गाडी फुल कंट्रोल मध्ये आली डूड. एंड ऑफ द पॉइंट पर्यंत म्हणजे जिथे बस मरणारच होता तो व्यक्ती. नाही म्हणजे तेवढी म्हणजे तेवढ्या स्पीडवर नव्हती एकदम मरणारा वगैरे, पण इजा वजा झाली असती, पडला तर असताच तो. येस. आणि तो एक तर सायकलवर होता आणि आमची गाडी होती सुपर स्पीड मध्ये, वरून आमच्या थोडीशी स्पीकर वगैरे. सांगतो ना, त्या व्यक्तीला लागलं असतं ना, आमची पूर्ण एल लागली असती. कारण फर्स्ट ऑफ ऑल आम्ही चालवत होतो गाडी फुल स्पीड मध्ये. अनदर दॅट आमच्या गाडीला हेडलाईट नाही. अनदर दॅट आमच्यापाशी हेडफोन पण आहे, आणि ते एक नाही 3 हेडफोन आहे, त्याच्यानंतर 3 मोबाईल आहे, आणि वरून लायसन पण नाही. डूड आमची अशी लागली असती ना भाऊ, आमच्यावर केस लागली असती आज, पोलीस केस डेफिनेटली झाली असती. बट थँक गॉड का तिथे बस 5 फूटच्या डिस्टन्सवर आमची गाडी थांबली, माझ्याकडे थांबली. डूड इट इज लाईक राहत की सांस ली या बॉस, नाही तर मर गया था मैं. आयदर तो माणूस मेला असता, नाही तर मी मेलो असतो. माझी गाडी थांबली बॉस, बहुतच गजा वाटला. थोडीशी गाडी साईडला घेतली. बापरे म्हणला, मला पिंटा भाऊ तू चालव. आता प्रॉब्लेम हा होता, हे कशामुळे झालंय, कारण विजिबिलिटी काहीच नाही, गाडीचा हेडलाईट काहीच नाही. समोर 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 समोरची गाडी असेल तरच गाडी दिसते. म्हणजे कसं आहे की गाडी असली का मागचा बॅकलाईट दिसते, रेड लाईट दिसते ना, तर त्यामुळे आपल्याला कळते का इथे काही ना काहीतरी गाडी आहे. एक लाईट आहे तर एक सिंगल गाडी आहे, 2 लाईट आहे तर एक तर कार आहे, नाही तर ट्रक आहे वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो एक गेस करून घेऊन जातो. बट कसं सायकल वगैरे याला काही विजिबिलिटी नसते, याला कुठे काही लाईट वगैरे असतो ना, नाही. जस्ट लाईक ते खुल्या आसमानमध्ये कशी आसपास घुमत असतात. सो ते थोडस डिफिकल्ट आहे ते अंडरस्टँड करणं, आणि तेवढ्या कमी वेळेत बिलकुलच नाही. सो थँक गॉड का ते माझी गाडी थांबली त्यावेळेस. पण हे गाडीचं काम करावंच लागेल. यस, गाडीमध्ये हे टाकलं म्हणजे बॅटरीज बहुत इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर काय झालं मग, त्याच्यानं पेंटिंग चालवली. पेंटी मला चालव म्हणलं, थोडा डिस्टन्सवर गेलो, बोरगाव चालला. ओके, देन मग आम्ही करीब 7 वाजता आलो, 6:30 वाजता आलो, सॉरी 6:15 वाजता आलो. येस, 6:15 वाजता आलो आहे. 6:15 वाजता वर्धेत आलो आहे. आल्यानंतर सगळेजण आपापल्या ठिकाणी स्प्लिट अप झाले, आणि त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी तयारी केली, कारण इथून मला जायचं होतं मोठीआईकडे, बिट्टूकडे, आणि त्याच्यानंतर इथून कॅफे मध्ये जायचं होतं, थोडस दिवाळी सेलिब्रेट करणं. आता पूर्ण टाइम इथे स्पेंड केला यांच्यासोबत. जस्ट लाईक मला असं वाटलं की चलो म्हणलं आपण मित्रांसोबत टाइम स्पेंड करू, म्हणजे भावासोबत, कझन सोबत टाइम स्पेंड करू. सो तिथे गेलो, तिथे कॅफे मध्ये गेलो, आणि तिथे खूप फोटो काढले, तिथे खूप दिवाळी वगैरे एन्जॉय केली. येस, बिट्टू, सोनता वगैरे सगळेजण होते. सो येस, आणि देन त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग पिक्चर बघितला, दंगल. आता वाजले किती, आता 2 वाजले वाटते. यस, सो 2 वाजेपर्यंत पिक्चर बघितला, म्हणजे जस्ट लाईक 1:45 वाजेपर्यंत. देन आता इथे वॉक करत आहे. टेन्शन मला आता काहीच नाही, बिलकुल नाही. यस, कारण आता उद्या तर मस्त झोपीन मी. या, कारण आता झोपलो म्हणजे 3 वाजता झोपीन रॅन्डमली, 3 किंवा 3:30, पकडून घे 4 वाजता. ओके, सो 4 वाजता झोपलो. सो जस्ट लाईक मी किती वाजता उठीन, 4 ते 8, 8 ते 12, म्हणजे करीब 10 वाजेपर्यंत राहील. या, दुपारी वगैरे कोणता प्लॅन वगैरे आहे यास, उद्या प्रीतीताई वगैरे येणार आहे. सो तिथे जेवण वगैरे ना आपल्या घरी. सो माझे वडील आणि आई वडील चालले नेपाळला, ते थोडस त्यांचा टूर आहे वाटते, तर ते चालले नेपाळला. ते उद्या निघून राहिले, ऍक्च्युली उद्या नाही, 9 तारखेला निघून राहिले. 9 तारखेला म्हणजे परवाच. यस, सो त्याच्यानंतर मग घरी कोणी राहणार नाही, आणि मी पण आता सोमवार निघून जाईन. म्हणजे 9, त्याच्यानंतर 10 आणि 11, 12ला माझं ऑफिस आहे. थँक गॉड 12ला माझी
नाईट शिफ्ट आहे, सो जस्ट लाईक मी नाईट मध्ये आरामात येऊ शकतो. ओके, सो प्रॉब्लेम काही नाही, इश्यू इज नथिंग, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. बहुत सारे फोटोज काढले आणि बहुत सारे काढले, काही काही फोटो तर बहुतच चांगले आहे, बट टाइम नाही भेटला काही त्याला पोस्ट करू म्हटलं. बट इट जस्ट लाईक माझं कसं आहे की मोमेंट एन्जॉय करायचा आहे, आणि हा मोमेंट काही काही लोक मोमेंट एन्जॉय करतात आणि ते सोशल मीडियावर टाकतात वगैरे, फेसबुक इंस्टाग्राम वगैरे. मला फेसबुक इंस्टाग्रामवर फोटो टाकणं वगैरे फारसं आवडत नाही. मी कसं प्रॉपरली टाकतो, समज जर हा फोटो ठीक आहे आणि सोशल मीडियाची त्या रिक्वायरमेंट आहे किंवा माझ्या लाईफ बद्दल हा पार्ट मला सोशल मीडियाला दाखवायचा आहे, तर तुम्ही दाखवतो तशा वेळेस एक सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतर. असं नाही का आज फोटो चांगले आले तर मी पाठवून टाकायचं, ना ना ना. इट्स लाईक म्हणजे ते फोटोज वगैरे सेव्ह असतात माझ्यापाशी. सो येस, सो बहुत सारे फोटोज काढले टुडेज कलेक्शन मध्ये. जस्ट लाईक 328 फोटोज आहे, म्हणजे ते वडनेरचे आणि ऑल्सो कॅफे मध्ये. देन यस, so everything is good, everything is fine. So this is it, this is the my artifact episode number 1333. Right now we are at Nagpur, Maharashtra.